अहिल्यानगर महापालिकेत सर्वाधिक 27 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या, तर पाठोपाठ भाजपने जागा जिंकल्या। त्यामुळे आता महापौर कुणाचा होणार यावर सध्या नागरिकात चर्चा सुरू आहे। मात्र युती करण्याआधीच आमचे सर्व काही ठरलेले आहे। आरक्षण निघाल्यानंतर एकत्र बसून महापौर निवडीच्या 15 मिनिटे आधी नाव जाहीर करण्यात येईल, अशी माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांना येथील एका हॉटेलमध्ये सत्कार करण्यात आला। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आदी उपस्थित होते। विखे पाटील म्हणाले, महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात आधी दोन्ही पक्षांची गटनोंदणी करणे आवश्यक आहे। गटनोंदणीबाबत नगरसेवकांना माहिती देण्यात आली आहे। महापौर पदाचे आरक्षण झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि आपण एकत्र बसून निर्णय घेऊ। युती करण्यापूर्वीच सत्तेत आल्यानंतर कोणती पदे कुणाकडे असतील हे ठरलेले आहे। त्यानुसार महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती विखेंनी दिली। त्यामुळे जनतेला सस्पेन्स आहे, पण विखे जगताप जोडगोळीने पूर्वीच सारे काही ठरवले आहे, हेच यातून दिसून येते।